आनंदराव पाटील यांचे ज्योतिर्लिंग दूध उत्पादक संस्था दरिबडची येथे दिवाळी बोनस वाटप कार्यक्रमामध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे दूध संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जो बोनस वाटपाचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असणारे दरिबडची गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय मोर्डी सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे कामांना पाटील साहेब, चिरंजीव जेऊर, माझे मित्र सुरेशराव टेंगले, त्याचबरोबर किरण जेऊर साहेब, सिद्धेश्वर जामगोन साहेब, प्राध्यापक माळी सर, उपस्थित सर्वच या दरिबडची गावची मंडळी आणि आपण सगळे दूध उत्पादक शेतकरी. खरं तर दिवाळीच्या सणासुदीच्या निमित्तानं वर्षभरामध्ये जे शेतकरी आपल्याकडे दूध संकलन करत असतात त्या प्रत्येकाला अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण बोनस देण्याचं काम केलंय, जेणेकरून आमच्या या दूध उत्पादकांची दिवाळी चांगल्या पद्धतीनं साजरी व्हावी. हा एक चांगला मनोदय आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून घेतला, त्याबद्दल खरं तर तुमचं मनापासून अभिनंदन. आपण बघतोय दिवाळीच्या तोंडावरती वेगवेगळ्या संकटांना शेतकऱ्याला सामोरं जावं लागतंय, कधी कधी अतिवृष्टीला सामोरं जावं लागतं, दुधाला कधी कधी दर मिळत नाहीत, या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागत असताना एक अतिशय स्तुत्य उपक्रम आपण जो इथं घेताय त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. खरं तर शेतकरी आपला युवा, आपला हा पाया मुळात ग्रामीण जीवनाचा शेतीबरोबर पूरक धंदा म्हणून आपण गाई पालन आणि म्हशी पालन करत असतो. आणि आनंदाची गोष्ट आता आनंदराव पाटील साहेबांनी सांगितली, कदाचित मोर्डी सर त्यांच्या नावामध्ये आनंद असल्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाच्या बातम्या ते देत आहेत. त्यांनी सांगितलं की ज्या काही शेतकऱ्यांना गाई म्हशी घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी त्यांच्याकडून चांगल्या प्रकारची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल, जेणेकरून इथला शेतकरी पायावर उभा राहायला जावा, इथला युवक त्याची रोजीरोटी जी आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये चालली जावी. दुर्दैवानं महाराष्ट्रातलं सरकार कधी शेतकऱ्याचा विचार करत नाही, पण आजूबाजूच्या आपणच सगळ्या मंडळींनी एकत्रित येऊन शेतकऱ्यांच्या हिताची भाषा जर आपण बोलायला लागलो, शेतकऱ्यांच्या बद्दल चांगला विचार करायला लागलो, तर ही काळाची गरज आहे. ज्या पद्धतीनं आता पाटील साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं मला वाटतंय गाईच्या साठी तुम्ही 70 पैसे लिटर मागे आणि 80 पैसे म्हशीच्या दुधाच्या पाठीमाग हा बोनस ते देत राहतात. अशी अपेक्षा राहील की पुढच्या वर्षी या बोनस मध्ये ते अधिकाधिक वाढ करतील आणि जेणेकरून आणि तुमच्या सगळ्यांच्या दुधाचा आज प्रत्येकाने जे दूध संकलन इथं होत आहे तेच तुमचं दूध इथून पुढच्या काळामध्ये याच्याही पेक्षा डबल प्रमाणामध्ये वाढेल आणि आपल्या सगळ्यांची आर्थिक क्रांती होईल. यासाठी मी तुम्हा सगळ्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देतो. आता दिवाळीचा सण आपल्या सगळीकडे साजरा होतोय, या दिवाळीच्या देखील आपल्या सगळ्यांना मनापासून भरभरून शुभेच्छा देतो. ही दिवाळी सगळ्यांना आनंदाची भरभराटीची जाऊ आणि आपल्या घरामध्ये वाहणारी ही दूधगंगा जी आहे ती येणाऱ्या दिवाळीमध्ये सगळ्यांची डबल हो आणि सगळ्यांची दिवाळी आणि आपल्या ग्रामीण जीवनाचा जो आर्थिक स्तर आहे तो उंचावला जावो, याच सदिच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत.